महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। हिंदू म्हणून जगायचे असेल तर रामायण महाभारत चावून चावून आत्मसात केले पाहिजे। संभाजीराव भिडे गुरुजी। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक शिवतपस्वी आदरणीय परमपूज्य संभाजीराव भिडे गुरुजी यांचे जाहीर व्याख्यान शनिवार दिनांक 6 जून 2026 रोजी जासई येथील लोकनेते दिवा पाटील मंगल कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरण रायगड विभागाच्या वतीने या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। उरण परिसरातील हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानाचा लाभ घेतला। कार्यक्रमास्थळी भिडे गुरुजींचे पारंपरिक पद्धतीने औक्षण करून स्वागत करण्यात आले। स्वागतानंतर आपल्या ओजस्वी आणि प्रभावी शैलीत मार्गदर्शन करताना गुरुजी म्हणाले की हिंदू म्हणून ताठमानेने जगायचे असेल तर प्रत्येकाला रामायण आणि महाभारत समजले पाहिजे। हे पवित्र ग्रंथ केवळ वाचून चालणार नाहीत तर त्यातील विचार आणि आदर्श चावून चावून आत्मसात करून जीवनात उतरवले पाहिजेत। राम, लक्ष्मण, सीता तसेच महाभारतातील पांडव यांच्या आदर्श जीवनातून प्रेरणा घेण्याचे आवाहन त्यांनी केले। यावेळी स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले आणि राष्ट्रनिर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातील आदर्श पितापुत्र नात्यांचा उल्लेख करत शिवरायांच्या जडणघडणीत शहाजीराजांच्या संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या अद्वितीय पराक्रम, असीम त्याग आणि स्वाभिमानाचा गौरवपूर्ण उल्लेख करताना गुरुजींनी शंभूराजांचे चरित्र प्रत्येक हिंदू तरुणांसाठी प्रेरणा आणि ऊर्जेचा स्रोत असल्याचे सांगितले। हिंदू संस्कृतींचे वैश्विक योगदान स्पष्ट करताना त्यांनी सांगितले की जगाला खऱ्या अर्थाने नाती, मूल्य आणि भाषा हिंदू संस्कृतीने दिले आहेत। भारताचा इतिहास ऋषीमुनींनी लिहून ठेवलेले पुराण ग्रंथ, संत परंपरेचे विचार आणि सांस्कृतिक वारसा हीच भारताची खरी संपत्ती असल्याचे त्यांनी नमूद केले। प्रत्येक व्यक्तीने देशाचा इतिहास, ऐतिहासिक स्थळे, प्राणी, वनस्पती आणि पर्यावरण याविषयी ज्ञान मिळवण्यासाठी सातत्याने वाचन केले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले। तसेच आईचे महत्त्व आणि तिचे महात्म्य प्रत्येकाने ओळखले पाहिजे असे सांगत हिंदू संस्कृतीच्या रक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी भगवा ध्वज हाती घेऊन स्वातंत्र्य फेरी काढण्याचे आवाहनही त्यांनी उपस्थितांना केले। आपल्या धारदार शैलीत आणि विविध ऐतिहासिक संदर्भासह केलेल्या या मार्गदर्शनाने भिडे गुरुजींनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले। या कार्यक्रमात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान उरण विभागाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते। गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण परिसरात उत्साह आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी तृप्ती होईल, उरण।